शुभ सायं. मागील वर्गामध्ये आपण अव्ययीभाव समास आपला संपला होता. आज आपण सुरू करतोय तत्पुरुष समास. आवाज येतोय व्यवस्थित? हो सर. पहिल्यांदा तत्पुरुष समासामध्ये कोणतं पद प्रधान असतं? तर तत्पुरुष समासामध्ये उत्तर पद प्रधान असतं. आपण ज्यावेळेस समास प्रकरण सुरू केलं त्यावेळेस आपण पाहिलं होतं की काही समासामध्ये दोन्ही पद प्रधान असतात, काही समासामध्ये पूर्वपद प्रधान असतं, काही समासामध्ये उत्तरपद प्रधान असतं, तर काही समासामध्ये अन्य पद प्रधान असतं. तसं तत्पुरुष समासामध्ये कोणते पद प्रधान आहे? तर उत्तर पद प्रधान आहे. म्हणजे काय? तर उत्तर पदाचा जो अर्थ आहे तो या ठिकाणी ग्राह्य आहे, त्याला अनुसरून जो आहे तो अर्थ समासाचा केला जातो. त्यामुळे उत्तर पद काय आहे? प्रधान आहे. कशा पद्धतीने उत्तर पद प्रधान आहे आणि का प्रधान आहे हे आपल्याला उदाहरणामध्ये समजणार आहे. भेद किती आहेत तत्पुरुष समासाचे? तर एकूण 3 भेद आहेत. पहिला आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा नय तत्पुरुष समास आणि तिसरा आहे उपपद तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास आणि उपपद तत्पुरुष समास हे आपल्या कारक विभक्ती आणि उपपद विभक्तीच्या जवळजवळ मिळते जुळते आहेत. म्हणजे विभक्ती तत्पुरुष तर पूर्णतः कारक विभक्ती म्हणजेच द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी आदी विभक्तींचा अर्थ आपण शिकलेलो आहे त्याच्यावरतीच अवलंबून आहे. त्यामुळे समजण्यासाठी सोपा आहे. इथपर्यंत समजलंय? तत्पुरुष समासामध्ये उत्तरपद प्रधान आहे. प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत. विभक्ती तत्पुरुष, नय तत्पुरुष आणि उपपद तत्पुरुष. आता तत्पुरुष असं नाव या समासाचं का पडलेलं आहे? तर उत्तरपद प्रधान आहे. हे कशामुळे उत्तरपद प्रधान आहे त्यावरून आपल्याला समजेल की तत्पुरुष हे नाव का पडलेलं आहे. तर यामध्ये उत्तरपद प्रधान आहे म्हणजेच काय? उत्तरपद जे आहे ते एखाद्या व्यक्तीचं बोध करणारं पद असणार आहे. जसं उदाहरणार्थ ग्रामम गतः द्वितीय विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. ग्रामम गतः. आता इथे अर्थ काय होईल बरं? ग्रामम गतः. ग्रामम द्वितीय विभक्ती एक वचन आहे त्यामुळे अर्थ काय होईल ग्राममचा? मला जात आहे. जात आहे. कसं काय होईल? गच्छती आहे का? ग्रामम गच्छती असं आहे म्हणजे का? ग्रामम गतः ग्राम आहे. त प्रत्यय आपण शिकलेलो गेला. आहोत. हा. गतामध्ये गेलेला. बरोबर. ग्राम गेलेला. गतः म्हणजे को गेलेला. ग्रामम गतःचा अर्थ काय होईल? गावाला गेले. गावाला गेलेला. असा कोणीतरी व्यक्ती जो गावाला गेलेला आहे. बरोबर की नाही? म्हणजेच उत्तर पदामधून आपल्याला एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होणार आहे. म्हणून इथे समासाचं नाव काय आहे? तत्पुरुष समास. आणि उत्तर पद मुख्य आहे. गावाला हे महत्वाचं नाही, तर गेलेला हा सांगायचा आहे. ठीक आहे. गावाला गेलेला. समजला इथपर्यंत? हो सर. ठीक आहे. पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. हो सर. सुरू करूयात. विभक्ती तत्पुरुष समास. इथे व्याख्या दिलेली नाही कारण की शब्दशः त्याची परिभाषा आहे की विभक्तीवरती जो समास अवलंबून आहे त्याला म्हणायचं विभक्ती तत्पुरुष समास. आणि या समासामध्ये प्रथमा विभक्ती येत नाही. प्रथमा विभक्ती सोबत विभक्ती तत्पुरुष समास होत नाही. द्वितीयापासून सप्तमी विभक्तीपर्यंत समास होतो. तर पहिले आहे द्वितीय तत्पुरुष समास. कशाला म्हणायचं द्वितीय तत्पुरुष समास? द्वितीय तत्पुरुष समास में विग्रह करते समय पूर्व पद द्वितीया विभक्ति में होता है तथा उत्तर पद में श्रित, अतित, पतित, गत, अत्यस्त, प्राप्त, आपन्न और बुभुक्षु आदि शब्द होते हैं. आदि कहा है मतलब यही होते हैं ऐसा नहीं, इनके अलावा भी शब्द हो सकते हैं. जैसे कि हमने त और तवतु प्रत्यय जो हमने पढ़े, गतः, पठितः,
इस अर्थ में, तो वो शब्द का भी प्रयोग यहाँ पर होगा। ठीक है, सारे शब्द देना तो पॉसिबल नहीं है। समझने के लिए जो मुख्य रूप से शब्द हमेशा आते हैं वो यहाँ पर दिए गए हैं। तो क्या बताया गया है सर द्वितीय अत्यस्त तत्पुरुष में? म्हणजे? सारे शब्दों का अर्थ मैं आपको बता देता हूँ। द्वितीय तत्पुरुष समास में विग्रह में पूर्व पद जो है उसमें द्वितीय विभक्ति विभक्ति लगेगी। क्यों द्वितीय विभक्ति लगेगी? क्योंकि वो पूर्व पद जो है वो कर्म होगा, और कर्म की द्वितीय विभक्ति होती है, ये हमने कारक विभक्ति में पढ़ा है। ठीक है ना? जैसे जहां पर जाने की क्रिया हुई है उसकी, वो कर्म होगा तो कर्म की द्वितीय ही होगी, इसलिए पूर्व पद में द्वितीय विभक्ति लगती है। ठीक है। श्रितः, श्रितः का अर्थ होता है, जो पद यहाँ पर दिया है उसके अर्थ देखते हैं। श्रितः का अर्थ होता है आश्रित होना, किसी के आश्रित, जैसे भगवान के आश्रित होना, शरण में जाना, इस अर्थ में। ठीक है। अतीत, अतीत मतलब बीता हुआ होता है। दुखम अतीतः, इसका उदाहरण यहाँ पर दिया है, जिस पर दुख बीता है ऐसा व्यक्ति। जैसे पतितः, पतित मतलब गिरा हुआ, गत गया हुआ, अत्यस्त प्राप्त हुआ, इस अर्थ में प्राप्त या अत्यस्त होता है। दुखम अत्यस्त या त्रस्त मतलब दुख से पीड़ित ऐसा व्यक्ति। प्राप्त मतलब प्राप्त हुआ, जिस व्यक्ति को मिला है, कुछ चीज मिली है, ऐसा व्यक्ति प्राप्त। ठीक है, मिल जाना। आपन्न भी अर्थ होता है प्राप्त होना। ठीक है, किसको प्राप्त हुआ वो उदाहरण में आपको आगे समझ में आया। बुभुक्षु मतलब खा चुका। ठीक है, उदाहरण देखिए, ग्रामम गतः, ग्राम गतः। अभी नियम जो हमने पहले स्टार्टिंग में देखे थे वो आपको सारे समास में याद रखना है। विग्रह में जो पहले पद होते हैं, मतलब पूर्व पद होते हैं, उन पदों का समास में विभक्ति जो है वो निकल जाती है, ये हमने पहले देखा है। जितने भी पूर्व पद होंगे उन सारे पदों की विभक्ति निकल जाएगी। मूल जो पद है, शब्द है, वो उसका प्रयोग करके समास किया जाता है। और उस विग्रह में जो अंतिम पद है, जिसे हम उत्तर पद कहते हैं, उसकी विभक्ति जो है वो वैसे की वैसे रहेगी। ठीक है, जैसे यहाँ पर ग्रामम गतः, यहाँ पर पूर्व पद कौन सा है? रामम। ग्रामम पूर्व पद है, उसमें विभक्ति कौन सी है? द्वितीय, द्वितीय एक वचन। द्वितीय विभक्ति है। ठीक है, उसकी द्वितीय विभक्ति निकाल के मूल शब्द जो ग्राम है वो हमने समास में लिया ग्राम गतः। अर्थ वही है, गांव गया हुआ। जैसे ग्राम गतः बालकः, ग्राम गतः पुरुषः, कोऽपि भवति। ठीक है, समझ में आया यहाँ तक? हाँ, हो सर। दुखम अतीतः, जिसका दुख गया है ऐसा व्यक्ति। ठीक है? दुख गया हुआ। कृष्णम श्रितः, कृष्ण श्रितः। ठीक है, इसे आ उपसर्ग भी लगाया जाता है। ठीक है, श्रित को आश्रित भी किया जाता है। अर्थ वही है, आश्रय लेना या शरण लेना। तो कृष्णाश्रित शब्द आपने सुना होगा। कृष्णश्रित नहीं तो कृष्णाश्रित, आ उपसर्ग लगाया तो समास वैसे बनेगा, कृष्णाश्रित, संधि होगी कृष्णाश्रित। सिर्फ श्रित बोला तो कृष्णश्रित। ठीक है, कृष्णम श्रित, कृष्ण को शरण गया हुआ। ऐसे, किसे शरण गया? कृष्ण को। अन्नम बुभुक्षु, अन्न को खाया हुआ, जिसने अन्न खाया है, भोजन खाया है, ऐसा बुभुक्षु। अन्न, अन्नम बुभुक्षु। धनम प्राप्त, धन प्राप्त, धन मिला हुआ, जिसे धन मिला है ऐसा, या जो धन को प्राप्त हुआ है ऐसा। धन को प्राप्त हुआ है मतलब जिसे धन मिला है वही होता है। सुखम आपन्न, सुख प्राप्त हुआ, जिसे सुख मिला है ऐसा व्यक्ति। सुखापन्न, संधि हुई देखो। सुखम आपन्न, द्वितीय विभक्ति निकल गई, मूल शब्द है सुख, और ख और आपन्न के आ में क्या हुई? संधि हुई, सुखापन्न। कूपम पतितः, कूप पतितः। अर्थ कौन बताएगा? अर्थ कौन जानते हैं?
विहिरीत पडले. विहिरीत पडलेला. विहिरीत पडलेला. दुःखम अत्यस्तः. दुःखाने त्रस्त म्हणजे भरपूर दुःख असलेला ज्याला. हा, दुःखाला प्राप्त झालेला किंवा दुःखाने त्रस्त झालेला असं समजला. द्वितीय तत्पुरुष समास समजला. काही शंका आहे? नाही. सोपं आहे, कारण की आपण कारक प्रकरण अगोदर शिकलेलो आहोत, त्यामुळे आपला अर्थ जो आहे तो तिथे स्पष्ट झालेला आहे. काही शंका आहे? संस्कृती समजलंय? शरयू मॅम, स्वाती मॅम? हो सर. ठीक आहे, पुढे पहा. तृतीया तत्पुरुष समास. तृतीय तत्पुरुष समास कोण सांगतंय बरं? तृतीय तत्पुरुषला, तृतीय विभक्तीला कोणतं कारक असतं आणि अर्थ काय आहे? सर काय? तृतीय विभक्तीमध्ये कोणतं कारक येतं आणि अर्थ काय आहे? तर तृतीय विभक्तीचा अर्थ सांगायचा का? हा, तृतीय विभक्ती कारक प्रकरणामध्ये कारक कोणतं येतं आणि अर्थ काय आहे? सर जेव्हा साधन सांगतात तेव्हा तृतीय विभक्ती वापरतात. बरोबर आहे, छान छान छान. स्वाती मॅम वाला सांगताय? हाँ, करण कारक, क्रिया को बरोबर सहायता आहे, करने वाला. करणकारक आहे, क्रियेला सहायता करणारा, म्हणजेच ज्याच्याद्वारे क्रिया होते. म्हणजेच अर्थ काय होणार आहे? च्या द्वारे किंवा चाने असं. वाह. इस समास में विग्रह करते समय पूर्व पद तृतीय विभक्ति में होता है. अभी तृतीय विभक्ति तत्पुरुष समास है, मतलब पूर्व पद जो है वो कौन सी विभक्ति में होगा? तृतीय विभक्ति में होगा, क्योंकि उसके द्वारा ऐसे अर्थ होने वाला है. तथा उत्तर पद में पूर्व, सदृश, भिन्न, कलह, रचित, मिश्र, हीनः, कृतम, उनः आदि शब्दों का प्रयोग होता है. ठीक है, सारे शब्दों का अर्थ लगभग आपको पता ही है. पूर्व मतलब पहले, सदृश मतलब समान, भिन्न मतलब भिन्न अलग, कलह मतलब झगड़ा, रचित मतलब रचा हुआ, निर्माण किया हुआ, मिश्र मतलब मिश्र किया हुआ, मराठी मध्ये इंग्लिश मध्ये मिक्स, आणि मिश्रित आपण मराठीमध्ये म्हणतो कालवलेलं. हिनह, हिनह म्हणजे तिरस्कृत केलेलं असं. कृतम म्हणजे केलेलं. आणि उनह, उनह शब्दाचा अर्थ एकदा बघावा लागेल, त्याच्याहून असा अर्थ होईल त्याचा, उनह. ते उदाहरण पाहूयात आपण, आलेलं आहे तिथे. बलेन हीनः, बलहीनः, बलाने हीन, हीन म्हणजे कमी, या अर्थामध्ये इथं आलेला आहे. कशाने कमकुवत आहे, कमजोर आहे, तर बलेन हीनः, बलाने, शक्तीने कमकुवत आहे. हरिणा त्रातः, हरित्रातः, त्रातः शब्दावरती दिलेला नाही, परंतु त्रातः शब्दाचा अर्थ होतो ज्याने आश्रय दिलेला आहे असा व्यक्ती. तर हरिणा त्रातः म्हणजे हरीकडून आश्रित व्यक्ती. त्रातः म्हणजे आश्रित झालेला, ज्याला आश्रय मिळालेला आहे तो. आणि कोणाकडून आश्रय मिळालेला आहे? कोणाच्या द्वारे? तर हरिणा त्रातः, हरित्रातः, भगवंताच्या द्वारे ज्याला रक्षण मिळालेलं आहे, सहारा मिळालेला आहे, हरित्रातः. समजलाय? हो सर. पुढे वाचा कलह, वाक कलह, वाचा, वाचेच्या द्वारे, वाच, वच शब्द आहे, त्याच्यापासून वाचा तृतीय विभक्ती एकवचन, वाक कलह. वाक म्हणजे वाणी, कलह म्हणजे भांडण. वाणीने केलेलं भांडण, वाक कलह. हे आता इथे कोणता व्यक्ती नाही, तर कलह, त्याला सुद्धा पुरुष म्हटलेला आहे. एखादी वस्तू किंवा व्यक्तीला पुरुष म्हटलं जातं
असं. गुढेन मिश्र, गुड मिश्र, मिश्रित सुद्धा शब्द वापरला जातो. हा, मिश्र किंवा मिश्रित. गुडेन मिश्र, गुड मिश्रित, अर्थ कोण सांगताय? शरयू मॅम. हम्म. गुडेन मिश्र, गुड मिश्र, स्वाती मॅम. हॅलो, काय सर? हॅलो. गुडेन मिश्र अर्थ काय होईल? गुड मिश्र अर्थ काय होईल? गुळ मिश्रित केलेला. बरोबर, गुळ मिश्रित केलेला किंवा गुळाच्या द्वारे मिश्र केलेला, म्हणजेच गुळ त्याच्यामध्ये हा. मिश्र केलेला आहे, कालवलेला आहे, असं गुड मिश्र किंवा मिश्रित, दोन्ही प्रकारे बोललं जातं. सर हा, बोल राहुल. सर या अर्थामध्ये गुड मिश्रित आहे की गुडाने मिश्रित केलं आहे? या कुठच्या तात्पर्य अर्थाने वापरलं गुडच जातं? मिश्रित आहे, पण गुळाच्या द्वारे मिश्रित केलेलं, गुळानेच मिश्र ओके केलेलं आहे असं. ओके सर. मासेन पूर्वम, मास पूर्वम, एक महिन्याने अगोदर, तेन कृतम, तत्कृतम, तेन कृतम त्याने केलेलं, तत्कृतम त्याने केलेलं, अर्थ तोच आहे. मूळ शब्द काय, मूळ सर्वनाम काय आहे? तत् मूळ सर्वनाम आहे, तत्कृतम. कालिदासेन रचितम, कालिदास रचितम. नखैः भिन्न, नख भिन्न, नखैः कोणती विभक्ती आहे? तृतीया बहुवचन. तृतीय बहुवचन आहे. त्याचा मूळ शब्द काय आहे? नख. नख मूळ शब्द आहे. त्यामुळे तृतीय विभक्ती बहुवचनाचं जे रूप आहे, प्रत्यय जो आहे तो निघून गेला समासामध्ये आणि मूळ शब्द नख राहिलं. आणि नख भिन्न, भिन्न जशाच्या तसं आलं, नख भिन्न. जसं कालिदासेन रचितम, तसं रावणेन रचितम काय समास होईल? रावण रावण रचितम. रावण रचितम. शंकराचार्य रचितम, विग्रह सांगा. शंकराचार्येण रचितम. शंकराचार्येन रचितम, शंकराचार्य रचितम, शंकराचार्येन रचितम. अंबिका मॅम सांगा. तर हा, की नो? काय? नो की नो? शंकरा. शंकराचार्येण, ना. ओके. हा. लता रचितम, लतया लता रचितम, लतया रचितम. काय येईल? विग्रह काय येईल? लतया रचितम. बरोबर, लतया रचितम. ठीक आहे. शिक्षक वदितम, शिक्षकेन वदितम. शिक्षकेन वदितम. शिक्षके वदित. बरोबर आहे, शिक्षकेन वदितम. समजलंय तृतीय विभक्तीमध्ये कसा अर्थ करायचा आहे? हो सर. तर जसं अजून काही एक उदाहरण समजा पाहिले, रामकृतम, तर राम, रामेण कृतम. रामेण कृतम. तर याच्यामध्ये एकवचन, द्विवचन आणि बहुवचन म्हणजे तृतीय वचन हे सगळं होतं का? नाही नाही, याच्यामध्ये एकवचन, द्विवचन, बहुवचन येणार नाही. नाही म्हणजे जसं आता नखैही भिन्न हा आपण केलंय तर तिथं बहुवचन घेतलंय. हा, नखही का बहु, हा विग्रहामध्ये येणार ना, कारण की आहेत. अर्थ हा. त्यामध्ये आहे ना. समजा खूप सगळेच नख नाहीयेत, नखापासून भिन्न आहे, तर नखही आहे. समजा एखाद्याला एक नख नाहीये, तर त्या ठिकाणी नखेन भिन्न असं येईल.
हा तेच म्हणजे द्विवचन पण येऊ शकतं का एखाद्या वेळेस? द्विवचन पण येईल. ते द्विवचन पण येईल. तात्पर्य अर्थामध्ये जर बोलणाऱ्याचं तात्पर्य तसं असेल की एक, दोन किंवा तीन पेक्षा जास्त एकवचन, द्विवचन, बहुवचनामध्ये असेल तर त्या पद्धतीने विग्रहामध्ये येणार आहे. जसं उदाहरण आपण कालिदासेन रचितम या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर समजा उदाहरणार्थ एखादं पुस्तक असतं ते दोन लेखकांनी मिळून लिहिलेलं असतं, हम्म. बरोबर, आणि हो. दोन लेखकांनी रचलेलं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. तर सांगा बरं विग्रह आणि समास कसा होईल? दोन लेखकांनी. लेखकच शब्द घ्या, नावं त्यांचे काही असू द्यात एक्स वाय झेड, परंतु दोन लेखकांनी रचलेलं म्हणायचं आहे. लेखकाभ्याम रचितम. बरोबर, नाही. लेखकाभ्याम रचितम. समजलंय, मग दोन त्याचा समास कसा? लेखकांच्या द्वारे रचलेलं. रचित. ठीक आहे. तर हे तर पण म्हणजे झालं ना. काय, विग्रह झाला ना, मग मूळ हा शब्द विग्रह कसा झाला. येणार? समासामध्ये मूळच शब्द येणार, एकच शब्द येणार, लेखक रचितम. लेखक रचितम. जसं अच्छा. नखैः भिन्नः नख भिन्नः. हा म्हणजे जो बोलतोय पूर्वपद, त्याच्या बरोबर, अर्थानुसारच. त्याला तात्पर्य कशामध्ये आहे, काय बोलायचं आहे, म्हणजे किती व्यक्ती बोलायचे आहेत त्यानुसार विग्रह येणार आहे. हा हा. ठीक आहे. आता शंका अशी येईल की ठीक आहे, समजा विग्रह जर कुठे आलेला असेल तर ते स्पष्ट होईल की जसं नखैः भिन्न बरोबर. असा विग्रह आलेला आहे तर तिथे सर्वच नखापासून भिन्न आहे, अर्थ स्पष्ट आहे. परंतु समस्त पदामध्ये कसं समजायचं की किती अं, भिन्न आहेत असं, किंवा किती जणांनी लिहिलेलं आहे. कारण तिथे तर पूर्वपद जे आहे त्याचं मूळ शब्द वापरला गेलेला आहे. जसं की लेखकाभ्याम रचितम याचा आपण लेखक रचितम असं पाहिलं तर तिथे कसं समजायचं लेखक रचितम. तर ज्या वेळेस असं स्वतंत्र पद असेल तिथे ही शंका येऊ शकते. परंतु ज्या वेळेस एखाद्या गद्यामध्ये म्हणजेच पॅराग्राफ मध्ये किंवा पाठामध्ये अशा पद्धतीचं उदाहरण येतं समासाचं, तर तिथे पूर्ण ओळ दिलेली असते, मागचा पुढचा संदर्भ तिथे दिलेला असतो, त्या वाक्याचं क्रियापद असतं, क्रियापद कोणत्या वचनामध्ये आहे किंवा मागे चर्चा किती जणांची सुरू आहे यावरून आपल्याला त्या पदाचा अर्थ कळतो की यामध्ये किती जण अपेक्षित आहेत. ठीक आहे. परंतु एका स्वतंत्र पदामध्ये आपण निश्चित सांगू शकत नाही की इथे एवढेच जण अपेक्षित आहेत, त्यामुळे एकवचन, द्विवचन, बहुवचनामध्ये आपण विग्रह करू शकतो. ठीक आहे. जसं लेखक रचितमचा विग्रह लेखकेन रचितम, लेखकाभ्याम रचितम किंवा लेखकैः रचितम असा बहुवचनामध्ये सुद्धा केला जाऊ शकतो. समजलंय? हो सर. काही शंका आहे? नाही सर. ठीक आहे. पुढचा समास घ्यायचा, 10 मिनिट राहिलेले आहेत अजून. हो. चतुर्थी तत्पुरुष समास. कोणतं कारक येतं चतुर्थी तत्पुरुषामध्ये? चतुर्थी तत्पुरुष, चतुर्थीला कोणतं कारक येतं? संप्रदान कारक. बरोबर आहे, संप्रदान कारक. अर्थ काय आहे? क्रिया को सहायता करने वाला जो पद होता है वो।
नहीं, क्रिया को सहायता करने वाला पद नहीं। वो तो करण कारक हुआ वचन ना, क्रिया को सहायता करने वाला। साठी. साठी, मराठी अच्छा मध्ये किसका साठी। संबंध जिसके लिए क्रिया हो रही है वो होता है संप्रदान कारक। तो यहाँ पर भी अर्थ क्या होगा, के लिए। और चतुर्थी तत्पुरुष समास है, तो पूर्व पद कौन सी विभक्ति में रहेगा, चतुर्थी में रहेगा। एक वचन, द्विवचन, बहुवचन, जो कि हमने पहले देखा है। जैसे देखिए, पाकायशाला, पाकशाला, पाकायशाला, पाकशाला, ये शाला किस लिए है, पाकाय, पाक मतलब स्वयं पाक करने के लिए, खाना बनाने के लिए ये शाला है। जैसे प्रयोगशाला, विग्रह क्या होगा बताओ। प्रयोगायशाला। प्रयोगायशाला, समझ में आ रहा है। आगे पाठशाला दिया है, पाठशाला, पाठायशाला. पाठायशाला, समझ में आया? पाठायशाला. बरोबर, पाठाय शाला। भूताय बलिही, भूत बलिही, जो भूतों के लिए बलि दिया जाता है वो। वैसे दशक्रिया विधि में कव्य के लिए बलि दिया जाता है। तो विग्रह और समास क्या होगा बताओ। सर तुम्ही परत सांगू शकता? दशक्रिया विधि में कव्य के लिए बलि काका दिया जाता है। काकाय बलि काकाय बलिही, समास क्या होगा, बलि काकबलिही। काक बलिही, सही है, काक बलिही। भिक्षायै अटनम, अटनम मतलब फिरना, ठीक है, घूमना। भिक्षायै अटनम, किसके लिए घूमना है, भिक्षा के लिए घूम रहा है। तो भिक्षा, यही भिक्षा शब्द आकारांत स्त्रीलिंग है, लता यही के जैसे है, भिक्षा यही, ऐसे भिक्षाटनम। सर्वेभ्यः सुखम, सर्व सुखम, सभी के लिए सुख। सुख किसके लिए है, सभी के लिए सुख दे रहा है, तो सर्व सुखम, सर्वेभ्यः सुखम। मानवेभ्यः हितम, किसके लिए हित, मानवों के लिए। चतुर्थी विभक्ति बहुवचन है, सारे मानवों के लिए हितम। साधु मानव हितम करोति, है ऐसा एक वाक्य है। साधु मानव हितम करोति, विग्रह साधु मानवेभ्य हितम करोति, साधु मानवों के लिए हित कार्य करता है या हित करता है। ठीक है, पाठायशाला हुआ, पाठशाला। बालाय अयम, बालार्थ, अभी इसमें अर्थ शब्द का प्रयोग होता है। अयम, इयम, इदम, इसके लिए, ये यहाँ पर सर्वनाम का प्रयोग हुआ है। और समास में अर्थ शब्द का प्रयोग किया है, क्योंकि अर्थ शब्द का अर्थ ही होता है के लिए, बालार्थ। जैसे पठनार्थ, पठनार्थ का अर्थ क्या होगा, पठन के लिए। अभ्यासासाठी. पढ़ने के हाँ, लिए पठन, पढ़ने के लिए। वैसे बालार्थ, मुलासाठी. बालक के लिए। बालकों के लिए बालक के लिए। अब यहाँ पर अर्थ शब्द का अर्थ क्या होता है, के लिए, इतना ही अर्थ होता है, यह या के लिए। इसलिए विग्रह में सर्वनाम आया है यहाँ पर, बालाय अयम, बालार्थ। बालक के लिए अयम, इयम, इदम, ये सारे पुल्लिंग, स्त्रीलिंग और नपुंसकलिंग में बस सर्वनाम दिए हैं। उसका अर्थ क्या है, यह। ठीक है, अयम का भी अर्थ यह है, इयम का भी स्त्रीलिंग में यह अर्थ है, इदम का भी यह अर्थ है। तो बालाय अयम, बालक की, बालिका के लिए यह, बालार्थ। बालाय इयम, बालिका के लिए यह, बालार्था। ठीक है, बालाय इदम,
बालार्थम। जैसे पुल्लिंग और स्त्रीलिंग में सर्वनाम हुआ है, सर्वनाम लिया है, इसलिए पुल्लिंग स्त्रीलिंग और नपुंसक लिंग में रूप दिया है। पुल्लिंग में बालार्थ कुछ होगा, बालार्थ मतलब लड़की के लिए कुछ होगा पुल्लिंग में। जैसे बालार्थ पाठ, बालिका के लिए पाठ। बालार्था कथा, बालिका के लिए कथा। बालार्थम पुस्तकम, बालिका के लिए पुस्तक। तो विशेषण के तौर पे यहां पर दिया गया है। गवे रक्षितम, गो शब्द है, गो, उसका अर्थ होता है गाय। गवे रक्षितम, गो रक्षितम, गाय के लिए रक्षित किया गया। क्या कुछ हो सकता है क्षेत्र, जैसे की ज्याला मराठीमध्ये आपण गावरान म्हणतो, गायरान म्हणतो, गायरान, गावरान नाही, गायरान। गायरान म्हणजे गायांसाठी, गाय चारण्यासाठी राखून ठेवलेलं एक रान म्हणजे जमीन। तसं गोरक्षितम क्षेत्रम, गायींसाठी राखून ठेवलेलं क्षेत्र। गवे रक्षितम गोरक्षितम, गवे चतुर्थी विभक्ती एकवचन होतं। समजलेला आहे चतुर्थी चतुर्थी तत्पुरुष समास? हो सर. ठीक आहे, जसं विद्यार्थ्यांसाठी छात्रशाला असा समास आहे, छात्रशाला, विग्रह काय होईल? छात्राय 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 शाला। आता एका छात्रासाठी शाळा नसते, त्यामुळे सर्व छात्रांसाठी शाळा आहे, तर मग काय होईल? छात्राई ही शाला. छात्र ही कसं होईल? चतुर्थी विभक्ती बहुवचन काय होतं? छात्र शब्दाचं छात्राय, छात्र छात्राभ्याम छात्रा छात्रेभ्यः, छात्राय छात्राभ्याम छात्रेभ्यः बहुवचन, छात्रेभ्यः शाला। समजलं इथपर्यंत? काही शंका आहे? नाही सर. ठीक आहे, विभक्ती तत्पुरुष समासातल्या आपले अजून 3 प्रकार राहिलेले आहेत, ते आपण उद्या घेऊयात, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी। त्यानंतर नय तत्पुरुष समास आणि उपपद तत्पुरुष समास। 1 मिनिट राहिलेला आहे, थांबूया तिथे। शुभरात्री सर्वेभ्यः। शुभरात्री सर्व. शुभरात्री आचार्य. शुभरात्री।